काही कामं नाही येत. लेकरा बाळाचं वाटोळ करू नका, मुर्दे पाडू नका त्यांची. या नेत्याच्या मागे हिंड, त्याच्या नेत्याच्या मागे, याच्या सभाला जाय, त्याच्या सभाला जा, आमच्या जत्राला जायचं, आमच्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. जरा तुमच्यातला आळस मरगळजी आहे ना, जरा झटकून टाका. छत्रपती शिवरायांचे विचाराचे वारसदार आहेत आपण. मर्द मराठी जरा पेटून थोडेसे काय म्हणाले ते ध्यानात ठेवा जरा नेते लोक. देवेंद्र फडणवीस सांगन तिकडून तसं विखे बोलायला आहे. ते सांगायला की मराठ्यात उदासीनता आहे, अर्जच केले नाहीत. ज्या मराठ्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण त्यांचे अर्ज घेतले, अशा मराठ्यांनी आज दिवसभर, उद्या पण, आज रात्री पण आंतरवालीत येऊन सांगा मी अर्ज घेऊन गेलो पण दिला नाही. हो बघा अर्ज. दुसरं, ज्यांनी अर्ज दाखल केलेत पण त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले नाही ते पण या. तिसरं, ज्यांची नोंद सापडलेली असून सुद्धा अधिकाऱ्याने आतापर्यंत तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र दिलं नाही किंवा अर्ज घेतला नाही. नोंद सापडल्याच विषय सांगतो. आतापर्यंत हैदराबाद गॅझेटचा सांगितला. आता 58 लाख नोंदी ज्याच्या सापडल्यात त्या बांधवांनी नोंद असून त्याला अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून घेतला नाही. अशांनी नोंद घेऊन आंतरवाली द्या. नका घरी झोपू तिकडं. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी, विदर्भातले, आपल्या मराठवाड्यातले, खानदेश, कोकणातले मराठी नोंद घेऊन नुसतं घरी झोपू नका तिकडं. इकडं मोटरसायकलला किक मारा आणि इकडे या. तेव्हा पोर आली की बाईचं कल्याण होईल. आणि सांगा ही माझी नोंद आहे तरी द्यायनात. महसूल पुरावाच नाही म्हणतेत, कुठे तो वावशाळ जुळाना म्हणतेत. आता नोंद सापडली, महसूल नाही यावर आम्हाला काय करावं मराठीने, आम्ही काय करावं. मेलेला माणूस दाखवा म्हणते, त्याचा का सांगता घ्यायचा कुठून घेतो. मेलेल्याच बापाने घेतला होता का काढतेत. तो चुलताच नाही, तो हे होत नाही, मग तू त्याचा चुलता. अरे काय भिकारडे विचाराचे सरकार आहे यार तुम्ही.